नमस्कार, MH28 न्यूज लाईव्हच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण व्हिडिओ तयार करत आहोत। त्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे अँगल या लोकसभा निवडणुकीचे मी प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे। हे तुम्हाला हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, अपेक्षा, सूचना कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंद करा आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चितच लाईक करून आम्हाला प्रोत्साहन द्या। जास्तीत जास्त संख्येने आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती मी सुरुवातीलाच तुम्हाला करत आहे। आणि आता आपण मुख्य विषयाकडे वळूया। पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ पॉसिबिलिटीज, म्हणजे राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे असं म्हणतात। जेवढा हा खेळ शक्यतांचा आहे तेवढाच तो संधीचा पण आहे, संधीचं सोनं करण्याचा सुद्धा आहे। आणि राजकारणामध्ये शक्यता तर अनेकदा तुमच्या समोर येतात, मात्र त्या शक्यतांचं, त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करणं हेच खरं गमक आहे असं म्हटलं जातं। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सुद्धा हीच गोष्ट लागू पडते। सध्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे। 18व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज 19 एप्रिल रोजी पार पडत आहे। आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिलला मतदानाला आपण सामोरे जाणार आहोत। आणि त्याच अनुषंगाने या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे जे व्हिडिओ आहे ते आपण तयार करत असतो, त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे। आजचा विषय आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय पक्षांची काय परिस्थिती आहे, काय अवस्था आहे तो। सर्वप्रथम आपण जे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंदिरा काँग्रेस यांच्या संदर्भात आपण इथे चर्चा करणार आहोत, उहापोह करणार आहोत। पहिल्यांदा मी काँग्रेसचं आपण विश्लेषण करूया, काँग्रेसच्या आतापर्यंतच्या परिस्थितीवर आणि एकूणच आजच्या स्थितीवर आपण नजर टाकूया। बंधूंनो, सुरुवातीलाच मी सांगितलं त्याप्रमाणे ही लोकसभेची 18वी निवडणूक आहे। 1952ला लोकसभेची जी पहिली निवडणूक झाली त्या काळात स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय असलेल्या काँग्रेस नेतृत्वाचा प्रभाव हा प्रचंड होता। त्यामुळे साहजिकच संपूर्ण देशात काँग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले। बुलढाणा मतदारसंघ हा म्हणजे बुलढाणा मतदारसंघ हा स्वतंत्र नव्हता, अकोला आणि बुलढाणा असा संयुक्त मतदारसंघ होता 1952 आणि 1957च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत। तर तिथे सुद्धा काँग्रेसचेच उमेदवार निवडून आले आणि हा सिलसिला, ही शृंखला तुटली कधी तर 1978च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, म्हणजे आणीबाणी जी इंदिरा गांधींनी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लावली होती, ती आणीबाणी उठल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या, जनता पक्षाच्या नावाखाली सर्व काँग्रेस विरोधी पक्ष एकत्र आले आणि ती जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सुद्धा देशभरात जी काँग्रेस विरोधी लाट होती तिचं प्रतिबिंब उमटलं, ते लोन इथपर्यंत पोहोचलं होतं। आणि खोब्रागडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार संपूर्ण विरोधी पक्षांच्या वतीने जे निवडणूक लढवत होते ते दौलत गुणाजी गवई हे पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी उमेदवार म्हणून, खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले। मात्र ते सरकार, जनता सरकार आपल्या अंतर्गत विरोधामुळे गडगडलं आणि 80 मध्ये पुन्हा लोकसभेच्या सार्वत्रिक मध्यावधी निवडणुका झाल्या आणि तेव्हा बाळकृष्ण वासनिक हे पुन्हा काँग्रेसचे उमेदवार जे होते ते खासदार झाले। 84 मध्ये
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जी सहानुभूतीची लाट आली तेव्हा मुकुल वासनिक यांना संधी मिळाली. सर्वात तरुण खासदार देशातले ते तत्कालीन वयाच्या 25व्या वर्षी निवडून आलेले खासदार ठरले. मात्र मुकुल वासनिकांची ही पहिली टर्म 1989लाच खंडित झाली. कारण पुन्हा 89 मध्ये काँग्रेस विरोधी लाट आली. व्ही.पी. सिंगांनी बोफोर्स प्रकरण काढलं, राजीव गांधी विरुद्ध वातावरण तापलं आणि देशभरात पुन्हा काँग्रेसच्या विरोधातले सर्व पक्ष एकत्र आले. भारतीय जनता पक्षाची त्यांना साथ मिळाली आणि जनता दल, भाजप, इतर पक्ष यांनी एकत्र येऊन एकास एक असा उमेदवार काँग्रेसच्या विरोधात उभा केला. बुलढाणा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आला आणि इथे सुखदेव नंदाजी काळे यांना भाजपनी आपले उमेदवार म्हणून तिकीट दिलं. हे सुखदेव नंदाजी काळे 1984च्या निवडणुकीमध्ये तेव्हाच्या शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसकडून उमेदवार होते. हे फार कमी लोकांना माहिती असेल. ते सुखदेव नंदाजी काळे नंतर भाजपचे उमेदवार बनले 1989ला आणि मुकुल वासनिक हे बाहेरचे उमेदवार होते नागपुरातले. त्यामुळे नागपूरचं पार्सल नागपूरला पाठवा, सुखदेव नंदाजी काळे यांना दिल्लीला पाठवा ही घोषणा अतिशय परिणामकारक आणि प्रभावी ठरली. सुखदेव नंदाजी काळे हे विजयी झाले. मुकुल वासनिकांचा तेव्हा पराभव झाला. परंतु तो पराभव किंवा हा सुखदेव नंदाजी काळेंचा विजय हा सुद्धा अल्पजीवी ठरला. कारण पुन्हा व्ही.पी. सिंगाच्या नेतृत्वातलं जे सरकार होतं ते भाजपने पाठिंबा काढल्यामुळे राम मंदिर जे अडवाणींची रथयात्रा अडवली, भाजपने पाठिंबा काढला. ते व्ही.पी. सिंगांचं सरकार पडलं आणि 1991 मध्ये पुन्हा लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या. तेव्हा मात्र भाजपने सुखदेव नंदाजी काळे यांना संधी नाकारली आणि नवीन उमेदवार दिला. तत्कालीन म्हणजे ते जे उमेदवार होते ते दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल होते, LG होते. ते होते पद्माकर गणेश गवई. पद्माकर गणेश गवई विरुद्ध मुकुल वासनिक अशी लढत झाली आणि मुकुल वासनिकांचा साहजिकच विजय झाला. पद्माकर गणेश गवई यांचा पराभव झाला. आणि इथेच एक ठळक महत्त्वाची नोंद आपण सर्वांनी करूया की तीही 1991 मध्ये पद्माकर गणेश गवई यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचा शेवटचा उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये होता. तर असो, पुन्हा आपण आपला मुख्य जो पहिला पक्ष आपण घेतला काँग्रेस त्याच्याकडे वळूया. तर ही काँग्रेसची जी परंपरा होती ती मात्र अविरतपणे सुरू होती. 1991 मध्ये जरी मुकुल वासनिकांचा पराभव झाला तरी 1996ला वासनिक पुन्हा निवडून आले. तेव्हा त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते. मग नंतर अडसूळ कधी वासनिक, कधी अडसूळ, कधी वासनिक असा तो अदलाबदलीचा खेळ बुलढाणा मतदारसंघात सुरू राहिला. थेट 2009च्या निवडणुकीच्या अगोदरपर्यंत. कारण 2009ला या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं आरक्षण मात्र संपलं आणि हा मतदारसंघ खुला झाला. तोपर्यंत मुकुल वासनिकांच्या रूपाने काँग्रेसचा उमेदवार या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्योत्तर काळापासून म्हणजे 1952 पासून ते मला वाटतं 2009च्या निवडणुकीच्या अगोदरपर्यंत हा काँग्रेसचाच उमेदवार या बुलढाणा मतदारसंघात होता. आणि 2009ची जी निवडणूक लागली, जेव्हा आरक्षण उठलं बुलढाणा मतदारसंघाचं, प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात उमेदवार कोण द्यावा तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना मैदानात प्रतापराव जाधवांच्या विरोधात उतरवलं आणि तेव्हापासून म्हणजे 2009 पुढे 2014
त्यानंतर 2019 या तीनही ज्या निवडणुका होत्या लोकसभेच्या, या तीनही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा सामना झाला आणि पर्यायाने काँग्रेस आय व भाजप हे जे दोन राष्ट्रीय पक्ष होते ते सेकंडरी रोलमध्ये राहिले, दुय्यम भूमिकेत राहिले. वास्तविक हा मतदारसंघ परंपरेने काँग्रेस आणि भाजप या पक्षांकडे होता. मात्र अस्थिरता जी आहे राजकारणातली, कालपरत्वे होणारे जे बदल आहे त्यामध्ये अलगदपणे या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या हातून बुलढाणा मतदारसंघ निसटला आणि तो प्रादेशिक पक्षांकडे गेला. काँग्रेसकडून हा मतदारसंघ निसटून राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला, भाजपच्या हातून सुटून तो शिवसेनेकडे गेला आणि एक प्रकारे आज या 2024च्या 18व्या लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जे राष्ट्रीय पक्ष म्हणतो आपण त्यांना, ते फक्त नावापुरते उरलेले आहेत. वास्तविक या मतदारसंघामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ जो आहे, एकूण 6 विधानसभा मतदारसंघ या बुलढाणा लोकसभेच्या अंतर्गत येतात. या 6 पैकी एकही ठिकाणी काँग्रेसचा आमदार जरी नसला तरी महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून आजही काँग्रेसचं स्थान पहिल्या क्रमांकावर आहे. हे निर्विवादपणे मान्य करावं लागतं. काँग्रेसचा एकही आमदार नसला तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये काँग्रेसची ताकद 1 नंबरवर आहे महाविकास आघाडीच्या अंतर्गत. त्यामुळेच शिवसेनेचे सध्याचे जे उमेदवार आहेत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर उभाटा शिवसेनेचे, त्यांची मुख्य भिस्त ही काँग्रेसवरच आहे. त्यांच्या शिवसेना उभाटाचं बळ हे तितकंसं नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांचा मुख्य मदार ही काँग्रेसवर आहे आणि काँग्रेस कशा प्रकारे त्यांना साथ देणार आहे, कशा प्रकारे साथ देईल ते येत्या 4 जूनला जो निवडणुकीचा निकाल लागेल त्याच्यातून यथावकाश आपल्यासमोर हे स्पष्ट होणारच आहे. मात्र सध्या तरी काँग्रेसची भूमिका ही एक प्रकारे दुय्यम आहे किंवा फक्त प्रचारापुरती आहे. उमेदवार मात्र काँग्रेसने गमावलेला आहे. त्यांनी प्रयत्न जरूर केले. नरेंद्र खेडेकरांच्या बाबतीमध्ये तिकिटाची जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये काँग्रेसनी हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना यश येऊ शकलं नाही. कारण उभाटा शिवसेनेने प्रत्येक ठिकाणी यावेळेला आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेसचं फारसं काही इथे चालू शकलं नाही आणि त्यांच्या प्रयत्नांना उशीर सुद्धा साहजिकपणे झाला होता. त्यामुळे काँग्रेसला ही जागा मिळू शकली नाही. वाटाघाटी जागा वाटपामध्ये येणाऱ्या काळात सुद्धा काँग्रेसला हा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवून घेता येईल का याच्याबद्दल मला तरी साशंकता वाटते. आता आपण भाजपकडे वळूया. तर वास्तविक जनसंघाच्या काळापासून 1950च्या काळापासून भारतीय जनता पक्षाची आजच्या ही पाळंमुळं या बुलढाणा जिल्ह्यात, या बुलढाणा मतदारसंघात खोलवर रुजलेली आहेत. परंपरेने काँग्रेस विचारधारेशी सामना करणारा एक मात्र प्रवाह हा जनसंघाचा तेव्हाच्या काळामध्ये 1980 पर्यंत किंवा 1978 पर्यंत, कारण 78ला जनसंघ हा विलीन झाला जनता पार्टीमध्ये आणि नंतर 1980 मध्ये जनता पार्टीतून बाहेर पडून भारतीय जनता पक्ष या नावाने पुन्हा कार्यरत झाला. तर या बुलढाणा मतदारसंघामध्ये परंपरेने काँग्रेसच्या विरोधातली प्रमुख ताकद जनसंघ किंवा भाजप राहिलेला आहे. मात्र ही ताकद लोकसभा निवडणुकीमध्ये कशी गप्पगार होते हे कळायला काही मार्ग नाही आहे. यंदाच्या लोकसभेमध्ये फार सुवर्ण संधी भारतीय जनता पक्षाला चालून आलेली होती. कारण साहजिकच प्रतापराव जाधव जे विद्यमान खासदार आहेत आणि चौथ्यांदा जे लोकसभेची निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधातली एक मोठी लाट या बुलढाणा मतदारसंघात आहे. कुणी हे नाकारून चालणार नाही. विद्यमान खासदारांच्या विरोधात खूप मोठी नाराजी सामान्य मतदारांमध्ये आहे. मात्र जेवढी नाराजी
प्रतापराव जाधवांच्या विरोधात आहे त्यापेक्षा काकणभर जास्त समर्थन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूनी सुद्धा आहे। पहा, हा विरोधाभास खूप मजेशीर आहे की मोदींच्या उमेदवाराबद्दल तीव्र नाराजी, मात्र मोदींबद्दल खूप मोठं समर्थन, असं एक चित्र या बुलढाणा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे सध्या। प्रतापराव जाधवांच्या बद्दल वैयक्तिक इतकी नाराजी आहे, 15 वर्षात त्यांच्याकडे काही सांगण्यासारखे फारसे कामच नाही आहेत खरं तर, केवळ आणि त्यामुळेच या नाराजीचा त्यांना पुरेपूर कल्पना आहे। म्हणूनच प्रतापराव जाधव हे यांचा जो प्रचार आहे पूर्णपणे तो मोदी केंद्रित असा झालेला आहे। त्यांच्या प्रचाराचा टोन असा सेट केलेला आहे की प्रतापराव जाधवांना मत म्हणजे मोदींना मत। जणू काही इथे मोदीच उभे आहेत, एका अर्थाने मोदीच उभे आहेत हे मतदारांचं सुद्धा एक गृहीतक मतदारांनी करून ठेवलेलं आहे की नाईलाजानं का होईना, म्हणजे बुलढाणा मतदारसंघामध्ये जसं एक वाक्प्रचार आहे, मजबुरी का नाम महात्मा गांधी, मजबुरी का नाम महात्मा गांधी। पण बुलढाणा मतदारसंघामध्ये मात्र मजबुरी का नाम मोदी, मजबुरी का नाम मोदी हा वाक्प्रचार आता रूढ व्हायला हरकत नाही असं मला वाटतं। कारण नाईलाजाने चरफडत असंख्य अपशब्द वापरत लोक त्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबत आहेत किंवा गेल्या 2 निवडणुकांमध्ये दाबत आलेले आहेत। यंदाही मोठ्या प्रमाणावर, बऱ्याच प्रमाणावर लोक हे बटन दाबायला मजबूर आहेत। त्यांना प्रतापराव जाधवांबद्दल कवडीचंही स्वारस्य नाहीये। या ठिकाणी जर दुसरा उमेदवार असता तर लोकांनी अधिक उत्साहाने मोदीजींना समर्थन व्यक्त केलं असतं। मात्र या मतदारसंघाचं दुर्दैव आहे की एका प्रचंड कर्तृत्ववान पंतप्रधानाच्या नावाने मतदान करताना त्याचा जो प्रतिनिधी आहे तो मात्र अतिशय निष्क्रिय आहे। हा एक विरोधाभास या जिल्ह्याच्या माथी मारला गेलेला आहे आणि त्याला जबाबदार बऱ्याच अंशी भारतीय जनता पक्ष आहे। कारण ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी ज्या टोकाचे प्रयत्न भाजपने करायला पाहिजे होते ते केल्याचं दिसतच नाहीये। पक्षाचे जे या मतदारसंघाचे प्रभारी होते भूपेंद्र यादव यांच्या अनेक भेटी या मतदारसंघात झाल्या, चर्चा झाल्या नेत्यांशी, कार्यकारिणीसोबत, कोर टीमसोबत। या सर्वातून सूर हाच उमटत होता की लोकसभेचा उमेदवार बदला, एकतर उमेदवार शिवसेनेचा बदला किंवा ही जागा भाजपकडे घ्या। मात्र शेवटच्या क्षणी कुठे माशी शिंकली कळायला मार्ग नाही। अशी जी माहिती एक मिळत आहे की कदाचित शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपचे जे इथले धुरीण आहेत, जे नेते आहेत, त्यांनीच काहीतरी प्रतापराव जाधवांसोबत त्यांचा समझोता झाला असावा आणि हा मतदारसंघ झोळीत टाकला प्रतापरावांच्या आणि पुन्हा एकदा मोदींना चाहणाऱ्या मतदारांना मजबूर केलं गेलं की तुम्ही तुमच्या मनात नसतानाही या उमेदवाराला मतदान करा। ही एक प्रकारे लोकशाहीमध्ये मतदारांच्या भावनांची थट्टा आहे, विटंबना आहे। हा प्रकार कुठपर्यंत मतदार चालवून घेतात यावर बरंचसं काही चित्र या निवडणुकीच्या निकालाचं अवलंबून राहणार आहे। पुन्हा मला सांगायचं तेच अधोरेखित करावं लागतंय किंवा वाटतंय की हे सर्व चित्र पाहता, हे सगळं लक्षात घेता आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख राष्ट्रीय पक्षांची अवस्था ही पालखीच्या भोयांसारखी झालेली आहे। भाजपवाले प्रतापराव जाधवांची पालखी वाहत आहेत आणि काँग्रेसवाले हे उबाटा शिवसेनेची पालखी वाहत आहेत। वास्तविक दोन्ही पक्षांची ताकद जिल्ह्यामध्ये ही दोन्ही म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये पहिल्या क्रमांकाची आहे। मात्र स्थानिक नेत्यांची एक प्रकारे आक्रमकता कमी पडली आणि बार्गेनिंगमध्ये सुद्धा हे पक्ष या बुलढाणा मतदारसंघामध्ये कमी पडले। त्यामुळे आज ताकद असूनही प्रतापराव जाधवांचं काय, त्यांना मतदान जे होणार आहे त्यातलं 90% मतदान, त्यापेक्षाही जास्त मतदान मोदींच्या नावाने होणार आहे। मागच्याही 2 निवडणुकांमध्ये त्यांना फक्त मोदी फॅक्टरने तारलं
म्हणजे रविकांत तुपकर यांनी जे आव्हान चॅलेंज प्रतापराव जाधवांना केलेलं आहे की तुम्ही माझ्यासारखे अपक्ष उभं राहून दाखवा, मग कळेल तुमची खरी लोकप्रियता काय आहे, तुम्हाला किती समर्थन आहे. अगदी बरोबर आहे ते. प्रतापराव जाधवांनी, मी तर म्हणतो अपक्ष सोडा, त्यांनी भाजपच्या साथ वगळून उभं राहून दाखवावं, निवडणूक लढवावी, तेव्हा त्यांना कळेल की मोदी नावाची मॅजिक काय असते. आणि एवढ्या कर्तृत्वशाली पंतप्रधानाच्या नावाखाली इथे हे काय प्रकार चालू आहेत या मतदारसंघात, या जिल्ह्यात. विकासाचा कुठेही लवलेश नाही, मात्र फक्त वरती पाहायचं आणि खाली बटन दाबायचं ही मजबुरी या मतदारसंघावर आलेली आहे. ती केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या या हाराकिरीच्या भूमिकेमुळे आलेली आहे. राष्ट्रीय पक्ष असूनही ठोस भूमिका न घेतल्याचा परिणाम, त्याचा दुष्परिणाम या जिल्ह्यातल्या जनतेला भोगावा लागत आहे. हे येणाऱ्या काळात कुठपर्यंत चालू राहील याची मला कल्पना नाही, तुम्हालाही नाही आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सतत विवेकबुद्धी वापरून मतदान करूया, एवढंच आवाहन या निमित्ताने करतो. आणि राजकारणाच्या ठिकाणी राहील, आपण मतदार म्हणून आपली विवेकबुद्धी वापरून मतदान करावं ही पुन्हा एकदा विनंती करतो. थांबतो.